या महाराष्ट्राचे दोन महानायक, एक म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। छत्रपती शिवराय कोणाचे असतील तर आपण नेहमीच गृहीत धरतो की म्हणजे मराठा बांधवांचे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे असतील तर दलित बांधवांचे असे जगात म्हटले जाते। पण एक सांगायचं तर हे दोन्ही महापुरुष ना इथल्या जाती ना पातीचे होते, हे दोन्ही महापुरुष फक्त इथल्या मराठी मातीचे होते। त्यांना वाटून आपण घेतले। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेमधून पत्र व्यवहार करायचे, त्या पत्राची सुरुवात करत असताना बाबासाहेब सुंदर वाक्य लिहायचे, जय शिवराय, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राला सुरुवात करायचे। म्हणून एवढंच म्हणतो, हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो, अरे एक ही घर में दो जुड़वा बच्चे पैदा हो, उसमें से एक मेरा शिवराय, दूसरा भीमराय पैदा हो, दूसरा भीमराय पैदा हो। शिवरायांनी शिकविला तलवारीचा धाव, शिवरायांनी शिकविला तलवारीचा धाव आहे, पण महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे। शाहू महाराजांनी शिकविला आखाड्यातला नाव आहे, आणि माझ्या भीमरायाने रुजविला प्रेमभाव आहे। कविवर्य प्रतापसिंह बोलडे यांचं हे गाणं सुप्रसिद्ध गाणं आपण सर्वांनी ऐकलेलं। दोनच राजे इथे गाजले, कुठे कुठे एक त्याला एक केला
खंडणीमध्ये भीमरायाच्या खंडणीमध्ये परंपरेला खास या गीतासाठी सन्माननीय संतोषजी माने उर्फ छोटू भाई यांच्या वतीने या ठिकाणी 1000 रुपयांचे धन्यवाद आभार व्यक्त करीत आहोत। एक या रायगडावर एक चौदार तळ्यावर कारण तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। अरे शिवा ने संशय चलाकर जालिमों को मिटा दिया और मेरे भीम ने कलम चलाकर सारे जुल्म को मिटा दिया। खरं तर हे गुरु शिष्यांचं नाटक होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला, रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीला दहन केलं रायगडाच्या पायथ्याशी। कारण जर आपण म्हणतो असो आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तर जगातला पहिला छत्रपती शिवरायांचा मावळा कोणी असेल तर महात्मा ज्योतिबा फुले, आणि दुसरा मावळा कोणी असेल तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या दोन मावळ्यांसाठी हा तुमचा टाळ्या झाला पाहिजे। आणि मित्रांनो